नमस्कार, शुभ सकाळ। आज आपण दिल्ली दर्शन करणार आहोत। दिल्ली दर्शनची ही स्वतंत्र बस आहे। AC बसने आपण प्रवास करतोय आणि सकाळच्या या कोवळ्या उन्हामध्ये सर्व पर्यटक तथा कामगार असे छान बाहेर पडलेले दिसत आहेत। शहरांसारखंच हे दृश्य आहे। आज अनेक पर्यटकांचं आपण दिल्ली दर्शन करतो। खरं तर इथले रस्ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षराजींनी आणि लतावेलींनी नटलेले आहेत। ही जी वेल दिसते ही गुळवेल आहे, ज्याला गुळुंची म्हणतात, की जी आयुर्वेदामध्ये औषधांसाठी खूप खूप महत्त्वपूर्ण मानली जाते। लेकिन आज आपके पास में एक दिन है और एक दिन में भी सिर्फ 6 या 7 घंटे। इसी बीच में आपको घुमाना होता है, शाम का आपको टाइम से ड्रॉप करना होता है। जो टाइम आपको जिस मॉन्यूमेंट को मिलेगा उस टाइम से आप सब लोगों ने अपने प्लेस को कवर करना है। दिल्ली में सभी टूरिस्ट बसें टूर की शुरुआत करती है बिरला टेम्पल, लक्ष्मी नारायण मंदिर। आफ्टर बिरला टेम्पल वी गोइंग टू प्रेसिडेंट हाउस, पार्लियामेंट हाउस, ऑन द वे बाईपास रनिंग में बस के अंदर से चलते चलते में राष्ट्रपति भवन, संसद भवन, ऑन द वे बाईपास देखते हुए लोग कवर करेंगे दिल्ली का सबसे फेमस प्लेस इंडिया गेट। इंडिया गेट के अंदर हम लोग जाएंगे आउटर दिल्ली एरिया में, जहाँ पर हमारी बस के एवरीडे हर रोज 3 विजिट होती है। फर्स्ट विजिट होता है प्रोडक्शन सेंटर ITDC मीन्स इंडियन टेक्सटाइल डेवलपमेंट कॉर्पोरेशन। नंबर 2 लंच ब्रेक, देन नंबर 3 कुतुब मीनार अकॉर्डिंग टू टाइम। कुतुब मीनार एरिया के बाद हम लोग जाएंगे इंदिरा गांधी मेमोरियल म्यूजियम। देखिए मैं आपकी जानकारी के लिए बता दूं, इंदिरा गांधी जी को गोली मारी थी। ओके, लोटस टेम्पल कोई भी बस नहीं जाएगा। कुतुब मीनार के बाद हम लोग जाएंगे इंदिरा गांधी मेमोरियल म्यूजियम। इंदिरा गांधी म्यूजियम के बाद हम लोग जाएंगे राजघाट क्रिमेशन प्लेस ऑफ महात्मा गांधी जी की समाधि, जो कि हमारे टूर का फाइनल होल्डिंग विजिट होता है। देखिए रेड फोर्ट, लाल किला, सभी बसें लास्ट में जाती हैं क्योंकि लाल किला 9 बजे तक ओपन रहता है टूरिस्ट के लिए, लोकल पब्लिक के लिए। लाल किला के अंदर एक शो चलता है लाइट एंड साउंड, जिसका टाइमिंग है 7 o'clock ये शुरू होता है और 8 o'clock ये खत्म होता है। रेड फोर्ट आकाशवाणी भवन आहे, रिजर्व बैंक ऑफ इंडिया कमिंग ऑन योर राइट। आपके राइट साइड में है रिजर्व बैंक ऑफ इंडिया, रिजर्व बैंक ऑफ RBI। ये आपके राइट में RBI रिजर्व बैंक ऑफ इंडिया। न्यू पार्लियामेंट, सेंट्रल विस्टा, न्यू पार्लियामेंट आहे। ये देखिए आपके राइट में ये जो रेड वाला बिल्डिंग है ये है सेंट्रल विस्टा, न्यू पार्लियामेंट, नया संसद भवन, नया संसद भवन। आपके मिनिस्ट्री ऑफ रेलवे, मिनिस्ट्री ऑफ एग्रीकल्चर, कृषि भवन, कृषि मंत्रालय, कृषि मंत्रालय। अपने राइट साइड में अपने कैमरे को रेडी कर लेंगे। अभी आपके राइट साइड में रोड के बिल्कुल सेंटर में, बिल्कुल मिडल में एक ब्लैक कलर टाउन बिल्डिंग आपको नजर आएगा। ब्लैक कलर टाउन बिल्डिंग राष्ट्रपति भवन, हमारे देश की राष्ट्रपति जी का घर, श्रीमती द्रौपदी मुर्मू जी का घर, उनका बंगला, उनका रेसिडेंट। ये रोड के बिल्कुल सेंटर में देखिए एक ब्लैक कलर टाउन बिल्डिंग, ये राष्ट्रपति जी का घर है। श्रीमती द्रौपदी मुर्मू यहाँ पे रहती है, बिल्कुल सेंटर में देखेंगे ये राष्ट्रपति जी का घर है। एयरफोर्स, मिनिस्ट्री ऑफ एयरफोर्स, वायुसेना मुख्यालय, एंड लेफ्ट अगेन मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाइल, भारत कपड़ा मंत्रालय, उद्योग भवन। तो देखिए प्लीज सभी लोगों ने एक ग्रुप में मुझे फॉलो करना है, मेरे साथ में रहना है, लेफ्ट राइट नहीं जाना है। हे आहे राष्ट्रपती भवन, की जिथे आपल्या महामहिम राष्ट्रपती निवास करतात। ते भव्य दिव्य असं हे ठिकाण आहे। पंतप्रधान निवास, राष्ट्रपती भवन, जुनी संसद आणि नवीन संसद आणि त्याच्यासमोर असलेलं हे कारंजण आपण या ठिकाणी अनुभवतोय। अत्यंत महत्त्वाचा असा हा एरिया आहे। हे उपराष्ट्रपती भवन आहे आता उजव्या हाताला दिसणार। जनपद सोनिया गांधी हाउस, सोनिया गांधी हाउस ॲट
एंड राइट अगेन हमारे देश के सेकंड प्राइम मिनिस्टर लाल बहादुर शास्त्री जी का बंगला। यानंतर आपल्याला डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दोन्हीकडे जे आपले सांसद आहेत तर त्यांचे बंगले आहेत। अत्यंत हा शासकीय आणि स्वच्छ नीटनेटका डिसिप्लिन असलेला पर्यावरण पूरक असलेला हा सगळा भाग आहे, परिसर आहे। आपण बघतोय की वेगवेगळ्या मंत्री महोदयांचे या भागामध्ये बंगले आहेत। दिल्ली दर्शन करताना किती उंच उंच बिल्डिंगचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी दर्शन होतंय। वेरी फेमस हॉस्पिटल एम्स हॉस्पिटल, ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस। आपके लेफ्ट साइड में है एम्स हॉस्पिटल, ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस, एम्स। ये दिल्ली का सबसे फेमस हॉस्पिटल है, एम्स हॉस्पिटल। हा जो इतका रम्य परिसर दिसतोय हा आहे IIT दिल्लीचा इकडच्या भागामध्ये। हे पण दिल्लीमधलं एक प्रसिद्ध असं ठिकाण आहे, ITDC इंडियन टेक्सटाईल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन। इथे जेलमध्ये असणाऱ्या मंडळींनी किंवा अंध अपंग मंडळींनी हाताने बनवलेल्या अनेक वस्तूंचं इथे उत्पादन होत असतं आणि त्याचं हे दुकान आहे। अत्यंत मोफत किमतीमध्ये आणि शिवाय घरपोच सेवा या मंडळींकडून दिली जाते। इथे खूप विविध अशा शोभेच्या वस्तू, रजई, साड्या, सदरे यांचे कापड असं मिळतं। जरूर एकदा भेट द्या। इथे आता मुघल गार्डन आणि मुघल मस्जिद, मुघल सराय असा हा भाग आहे। हा आहे आपला उंच मिनार, कुतुब मिनार, आणि त्या परिसरात आता आपण आहोत। अत्यंत जुनं बांधकाम। आता इथेच असा एक अजून मोठाच्या मोठा पिलर आहे, तो तसा पुन्हा बनवण्याचा प्रयत्न झालेला होता परंतु तो अयशस्वी आहे आणि हे असंच अर्धवट असलेलं हे बांधकाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। परंतु हा जो परिसर आहे तिथे अनेक पर्यटक आहेतच, भारतीय आहेत, परदेशी पर्यटकांचीही इथे बरीच गर्दी दिसते आहे। कुतुब मिनारचा हा परिसर आहे। बाकीचं तर स्ट्रक्चर आहे त्यांचं, हां, वाड्यासारखं किंवा राहण्याच्या गोष्टींसारखं, हां, पण खूप सारी पडझड झालेली आहे बघा ना। पण परिसर मात्र एकदम स्वच्छ ठेवलेला आहे, चांगला राखलेला आहे। पर्यटन क्षेत्र म्हटलं की या सगळ्या गोष्टींचा विचार येतोच येतो। इथे आपण सगळे बघतोय की परदेशी पर्यटकांनीच इथे गर्दी केलेली आहे। खूप जाणून घेत आहेत भारताबद्दल की नेमकं हे काय स्ट्रक्चर आहे, कधीचं स्ट्रक्चर आहे। जिकडे पाहावं तिकडे हे बांधकामच बांधकाम आहे आणि मुख्य आपल्याला हा कुतुब मिनार दिसतोय। इंडियाज आयर्न पिलर which is a miracle of a corrosion resistant steel made by ancient Indian people. It was the time of Chandragupta Maurya II. It is recorded that that time this pillar was made with an ingot goes together and complete structure is made vertical like this. Oh. And even more than 1600 years it's intact. You will find there is a black color layer which is be called as a passive layer. So you can just see the lower part has got some dimples like a structure, but upper one is like a, see, as a cast. And here some words are here. What is that? Yeah, these words are about the makers, means who made that. It's in a different language. Which Brahmi. Language is?
Yeah, it's a Brahmi. I think Brahmi liquid. ओके, थँक्यू. या लोहस्तंभाची जी उंची आहे ती 7.2 मीटर इतकी आहे, प्रचंड. म्हणूनच हा एक अत्यंत महत्त्वाचा स्थापत्यकलेचा नमुना आपल्या भारतीय इतिहासामध्ये समाविष्ट केलेला आहे. कुतुब मिनारचं बांधकाम आणि त्याची उंची, त्याची नक्षी, बाप रे बाप, कितीच अप्रतिम आहे. आणि जवळून पाहायचं आपल्याला हे भाग्य मिळालं आहे. खरंच भारतीय स्थापत्यकलेचा हा अगदी अप्रतिम आणि अस्सल नमुना परिसर आहे. अत्यंत उंच असलेला हा मिनार आणि त्याच्या आजूबाजूचा हा परिसर सगळीकडे हिरवाईने आणि वृक्षराजीने नटलेला आहे. पर्यटकांचं हे उत्तम असं सौंदर्य स्थळ आहे, प्रेक्षणीय स्थळ आहे, पर्यटन स्थळ आहे. आणि एवढ्या मोठ्या आवारामध्ये फिरल्यानंतर आता इथून आपल्याला असं छान बागेतूनच बाहेर पडायचं आहे. अशा पद्धतीने आपण कुतुब मिनार परिसरात बाहेर पडलो आहे. पण खूप सगळी अशी इथे भारतीय झाडं आहेत, शमीची झाडं आहेत, काही बाबळीची झाडं आहेत. इकडे अर्जुन वृक्ष आहे, बेलाचं झाड आहे, जुनी पुराणं झाडं आहेत, उंच उंच झाडं आहेत. उत्तम वनाचं संरक्षण केल्याचं या ठिकाणी, संवर्धन आणि संरक्षण केल्याचं दिसतंय. सूर्य नमस्काराची चित्र सगळीकडे दिसत आहेत आपल्याला. लोकांमध्ये, समाजामध्ये व्यायामाचं महत्त्व अधोरेखित व्हावं म्हणून हे राजीव गांधी भवन असा हा भाग आहे. या ठिकाणी प्रधानमंत्री जी का बंगला है, मोदी जी. यहाँ से आपको बाहर निकलना है, ये 3 नंबर गेट है, यहाँ से बाहर निकलेंगे आप लोग. आत्ता आपण इंदिरा गांधी म्युझियममध्ये आलेलो आहोत आणि वेगवेगळ्या वस्तू पाहतोय. ही इंदिरा गांधी यांची साडी आहे की जी साडी त्यांनी ज्या दिवशी त्यांची हत्या झाली तेव्हा ती घातलेली होती. इकडे इंदिरा गांधींच्या संदर्भात वेगवेगळे छायाचित्रांचाही संग्रह आहे, त्यांच्या वस्तूंचा संग्रह आहे. असं हे एक राष्ट्रीय स्मारक म्हणून इथे गणलं जात आहे. स्मारकामध्ये वेगवेगळ्या छायाचित्रांचा संग्रह आहे, त्यांच्या अनेक आठवणी, लहानपणापासूनच्या फोटोंचं छायाचित्रण आहे, बातम्यांची कात्रणं आहेत आणि त्यांच्या स्वतः वापरलेल्या वस्तूंचंही हे प्रदर्शन आहे. ही त्यांची वापरलेली शॉल आणि त्यांच्या दिवाणखान्यातली भांडी. वेगवेगळ्या सरकारांकडून मिळालेल्या भेटवस्तू. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि म्हणून त्यांनी जी कामगिरी केली त्यांना अनेक देशांतून गौरवण्यात आलं. त्यावेळच्या या सगळ्या आठवणी, मॉन्युमेंट्स अशा सगळ्या या ठिकाणी जपून ठेवण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी अगदी त्यांची पर्स, त्यांनी वापरलेल्या शॉल्स, पेन, साड्या आणि या ठिकाणी अगदी चप्पल असं सगळंच इथे जपून ठेवलेलं आहे. विशेष म्हणजे इथे एक अध्ययन कक्ष आहे. अनेक दुर्मिळ आणि महत्त्वाच्या पुस्तकांचा या ठिकाणी संग्रह केलेला दिसतो. मुळात ही जी वास्तू आहे ही राजीव गांधी, इंदिरा गांधी यांचं हे मूळचं घर होतं. या ठिकाणी सगळी राजीव गांधींची चित्र आपल्याला पाहायला मिळतात. इथे राजीव गांधी, सोनिया गांधी, त्यांची मुलं लहानाची मोठी झालेली आपल्याला इकडे पाहायला मिळतात. त्यांचे फोटो आपल्याला इकडे जतन केलेले दिसतात. आता ना राजीव गांधी राहिले ना इंदिरा गांधी, परंतु त्यांच्या या आठवणी पुढच्या पिढीसाठी मात्र नक्कीच सांगण्यासारख्या आहेत. संगणक युगाचे द्रष्टे राज्यकर्ते म्हणून त्यांना जे ओळखलं जायचं ते राजीव गांधी जे नेहमी हा कम्प्युटर वापरायचे तो देखील या ठिकाणी जपून ठेवलेला आहे. त्यांचा हा पेहराव
त्यांच्या वेगवेगळ्या आठवणी आहेत. त्यांच्या संदर्भात वेगवेगळ्या आठवणीसुद्धा आणि त्याची कात्रणं, चित्र या ठिकाणी त्यांनी केलेल्या संग्राह्य वस्तू. राजीव गांधींची जेव्हा हत्या झाली त्यावेळी बघा किती विदीर्ण हे सगळे वस्त्र झालेले आहेत म्हणजे, आणि ती सुद्धा आठवण या ठिकाणी जपून ठेवण्यात आलेली आहे. या ठिकाणी स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी वापरलेला हा त्यांचा नेहमीचा आवडीचा गॉगल, पेन्स, सीजर, त्याप्रमाणे त्यांच्या मुलांबरोबरचे हे फोटो, सोनिया गांधी, त्यांचा हा पूर्ण परिवार. हे त्यांचं पूजागृह आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या गणपतीच्या मूर्ती आहेत, रुद्राक्ष माळा आहेत. सगळ्याच स्मृती अशा छान जपून ठेवल्यात. हा त्यांचा शयनकक्ष आहे, त्या काळातलं फर्निचर, दुर्मिळ वस्तू. प्रशस्त असं हे त्यांचं दिवाणखाना, वेगवेगळ्या प्रकारचे सोफे, टीपॉय. त्यांचं घर हेच एक राष्ट्रीय संग्रहालय बनवलं आहे, त्यामुळं हा त्यांचा जेवणाचा टेबल आहे, डायनिंग टेबल. त्या ठिकाणचं हे सुंदर असं भित्ती चित्र. जवळजवळ 10 ते 12 खुर्च्यांचा हा टेबल आहे. हे त्यांचं राहतं घर होतं आणि जेव्हा त्या अशा बाहेर पडत होत्या की जिथे त्यांचं गोळ्या घालून खून करण्यात आला त्या ठिकाणाकडे जाण्याचा हा मार्ग आहे. काही इथे असं व्यवस्थित माहिती दिलेली आहे. बलिदान स्थल की ओर, ऑन द वे टू द प्लेस ऑफ मॅट्रिडॉम. हे बघा इथे लिहिलेलं असं, यह स्थल है जहाँ इंदिरा गांधी की 2 हत्यारों की गोलियां से शहीद हुई. तो यह वो जगह है जो ढक के रखी गई है. अपने निजी घर से सीधी यहाँ जब वो आती थी तभी उनके निजी अंगरक्षकों ने उन्हें गोली मार के उनकी हत्या कर दी. आपण हे इंदिरा गांधी म्युझियम पाहिलं. त्यांचं राहतं घर हेच एक राष्ट्रीय स्मारक बनवलं आणि या स्मारकामुळेच आपल्याला त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास या ठिकाणी समजून घेता आला. हा पुढच्या पिढीला समजणं खरंच फार गरजेचं आहे. तर असा हा भाग आहे. हा आहे इंदिरा गांधी म्युझियम आणि इकडे समोरच्या भागामध्ये आपले पंतप्रधान यांचा निवास आहे. असा हा दिल्लीतील अतिशय महत्त्वाचा परिसर. आपल्याला दिल्लीतून हे म्हणजे बसमधून दिल्लीचे चौक असे सुशोभित केलेले दिसतात. बघा ही गार्डन कशी छान अशी केलेली. इकडे सुद्धा अशी खूप छान फुलझाडं, पण अर्थातच तितकंच ट्रॅफिक सुद्धा आहे बघा. ते हे सगळे वेगवेगळ्या राज्यांचे भवन आहेत, जसं की हिमाचल भवन, कर्नाटक भवन. याच रोडला इकडे महाराष्ट्र भवन सुद्धा असणार आहे. हा जो भाग आहे इकडे हे सुप्रीम कोर्ट असलेला भाग आहे. इथे मोठा आपला तिरंगी ध्वज फडकतोय. महात्मा गांधींचं स्मृतीस्थळ राजघाट या ठिकाणावर आता आपण आलेलो आहोत. अत्यंत विस्तीर्ण असं हे मैदान, बगीचा आणि त्या ठिकाणाकडे जाण्यासाठी स्वच्छ सुंदर रस्ते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं हे स्मारक. त्यांचं अत्यंत प्रिय असणारं भजन वैष्णव जनते गातायत डॉक्टर भरत पाडेकर. नमस्कार. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं स्मारक आहे. 2 ऑक्टोबर महात्मा गांधींची जयंती. तर
29 जानेवारी हा त्यांचा शहीद हुतात्मा दिन म्हणून झाला. हे राजघाट हे ठिकाण आहे जिथे महाराजांची समाधी आहे. त्यांनी शेवटच्या क्षणी उच्चारलेले हे राम हे शब्द या ठिकाणी कोरलेले दिसतात. त्यांचं आवडतं भजन म्हणजे रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. या राष्ट्रपितांना सविनय वंदन तथा विनम्र अभिवादन.